यावर्षी दिपावलीनंतर उन्हाळी कांद्याची लागवड झाल्यामुळं उन्हाळ्याचा जे काही पारा होता तो अत्यंत वाढल्यामुळं उन्हाळ्या कांद्याच्या उत्पन्नावरती खूप मोठा परिणाम झाला. परिणामी एकरी 2 ते 3 ट्रॅक्टर या ठिकाणी उन्हाळी कांदे निघत असून जसा पारा पारा वाढत आहे तसं मध्य प्रदेशमधील जे काही लेबर आपल्याकडे भागामध्ये शेती करण्याकरता येतं त्या लेबरनंही लगन सराई असल्यामुळं आणि उन्हाचा पारा वाढल्यामुळं त्यांनीही आपल्या घराकडं पळ काढला असून सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कांदा साठवणुकीसाठी या ठिकाणी शेतीमध्ये कुठेही मजूर मिळत नाही. त्यामुळे ज्याच्याकडं कुटुंबामध्ये माणसं आहेत त्याची या ठिकाणी शेती इथून पुढे होणार आहे. आम्ही या ठिकाणी स्वतंत्र संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागलेली असतानाही आम्ही त्यांना बळजबरी कांदा या ठिकाणी भरायला लावत आहोत. कारण की तो कुठेतरी त्यांचा वाला आम्हाला आधार होत आहे. आणि सध्या बाजारभाव अतिशय पडलेले असल्यामुळं बाजारपेठेमध्ये कांदाही या ठिकाणी विकू शकत नाही, कारण की खर्चच या ठिकाणी निघणार नाही. त्याच्यामुळे साहजिकच हा कांदा जो काही आहे तो आम्ही संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी साठवणूक करत आहोत की कमीत कमी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये 2-1 हजार रुपये भाव मिळेल आणि कुठंतरी आपल्याला कांद्याचा जो काही खर्च आपण केलेला आहे तो कुठंतरी निघून येईल, अशी एक माफक अपेक्षा आमच्या या ठिकाणी शेतकरी कुटुंबाची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.